अविस्मरणीय प्रेम कहाणी भाग 93 नील आणि विद्याची लव्ह स्टोरी आपण ऐकत आहोत. मला कधी वाटलंही नाही की तू अशी माझ्यासमोर परत एकदा येशील पूर्वी. पण जेव्हा मी तुला बघितलं मला खरंच खूप आनंद झाला की तू ठीक आहेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस. नील तिच्याकडे बघत बोलत होता. आज तुझं पण नाव पूर्ण जगामध्ये आहे. मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे पूर्वी. म्हणून मला फक्त तुला एकच सांगायचं आहे आता. जसं मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो तसं तूही तुझ्या आयुष्यात पुढे जा. चला आता पुढे बघूयात. पूर्वी नीलकडे फक्त बघत होती. तिला त्याच्यासोबत काय बोलावं तेच कळेना. म्हणून ती फक्त त्याला बोलली, तुम्हा मुलांसाठी किती सोपं असतं रे, सगळं काही विसरून पुढे जायला. आमच्या मुलींचं तसं नसतं. सिरियसली प्रेम केलं ना तर ते सिरियसलीच असतं आणि त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात. मला तर आता डाऊट आहे की तुझं माझ्यावर खरं प्रेम होतं पण की नाही. किती सहज सगळं सांगून मोकळा झालास. पण माझं काय, मी काय सहन केलं त्याचं काय. मी तर तुझ्यावर प्रेम केलं होतं ना, मग मला इतकी मोठी शिक्षा का. माझी काय चूक होती की मी तुझ्यावर मनापासून आणि खरं प्रेम केलं ते, आणि बदल्यात मला काय मिळालं. तुझ्यापासून दूर राहा ना. तुला माहिती तरी आहे का मी कसे दिवस काढलेत ते. मी रात्रंदिवस अभ्यास केला, रात्रंदिवस मी तुला आठवत तिथे एकटीच रडत होते. मला तर वाटलं की तूही माझ्याशिवाय कधी जगू शकणार नाही. पण नाही, ते चुकीचं होतं. मला वाटलं मला जसा त्रास होत आहे तसा तुलाही त्रास होत असणार. मला वाटलं मी तुझ्यावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा डबल तू माझ्यावर प्रेम करतोस. मला वाटलं की मी तुझ्याकडे गेल्यानंतर तू माझी आतुरतेने वाट बघत असेल आणि मला घट्ट असं मिठीत घेशील आणि सगळं काही विसरून आपण नव्यानं सुरुवात करणार. मला तर खूप काही वाटलं होतं नील, जे काही क्षणातच माझं मातीत मिळालं. आता काय काय सांगू मी तुला, माझ्यासोबत काय घडलं होतं ते आणि मी काय त्रास सहन केला ते, आणि तेही फक्त तुझ्यासाठी. तू तर लग्न करून घेतलं रे, पण माझं काय, मी तुझ्यासाठी आजही तशीच आहे. तू बघून आहे का मी कुठे आहे कुठे नाही ते. तू फक्त घरी बघायला गेलास माझ्या, बाकी दुसरीकडे तुला मला शोधता आलं नाही का. तशी तर आशा नाहीच माझी, पण मला तुझ्यावर विश्वास होता, माझ्या प्रेमावर विश्वास होता, जो की आता पूर्ण धुळीला मिळाला. तू असं का केलंस, का माझी वाट बघितली नाहीस. तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना, मग तू माझी जागा दुसऱ्या मुलीला कशी देऊ शकलास. नील ती त्याचं जॅकेट पकडतच बोलते. आज माझ्या मनात खूप प्रश्न आहे. एकतर मला तुझ्या आयुष्यात कधी यायचंच नाही आणि मला तर आता तुझा चेहराही बघायचं नाही. पण काय करू, तू समोर असल्यावर स्वतःला कंट्रोल करू शकत नाही मी. तू समोर असल्यावर मला काय होतं मलाही माहिती नाही. त्या दिवशी पूर्ण डील कॅन्सल करायची होती मला, पण तुझं नाव बघितल्यावर मी परत एक चान्स देण्याचं तुम्हाला ठरवलं. का माहिती आहे, कारण त्या गोष्टीमुळे आपण एकामेकांना भेटू तर शकतो. पण नाही, तेव्हाही तू आला नाहीस. मला नंतर कळालं की तुमच्या घरी लग्नाची तयारी चालू आहे, तेही अनुकडून, आणि तुझं लग्न झालं आहे तेही मला तिच्याकडूनच कळालं. मला सांग नील, हेच तुझं प्रेम होतं का. आता पूर्वी एकदम त्याच्याजवळ जात त्याला विचारत होती. क्षणभर तोही आता त्याच्या पहिल्या आठवणींमध्ये गेला आणि तीच पूर्वी आता त्याच्यासमोर उभी होती, जी एकदम हट्टी, त्याला त्रास देणारी, त्याला प्रश्न सारखे विचारणारी आणि त्याच्यासोबत खूप सारी गमतीशीर मजा करणारी. त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला खुर्चीवर खाली बसवलं. कंट्रोल पूर्वी, शांत हो, स्वतःला त्रास करून आता काही उपयोग आहे का. नील शांतपणे तिला समजावत होता. तिच्या डोळ्यांमधून पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं. नीलला तिच्या डोळ्यातील पाणी बघून कसं तरी होत होतं खूप. त्याला तर काहीच कळत नव्हतं की तो आता काय करेल. आजही त्याच्या मनामध्ये पूर्वीची कुठेतरी जागा जी होती, जे लॉक होतं ते उघडलं गेलं होतं. तो तिच्याजवळ जात तिला शांत करत होता, तिच्या डोळ्यातील पाणी पुसत होता आणि आपण जे काही आधी केलेलं आहे त्याच्यासाठी क्षमा मागत होता. मला माफ कर, मी तेव्हा तुझ्यासाठी स्टँड घ्यायला हवा होता, हे वारंवार तो तिला बोलत होता. कसं आहे ना, खरं प्रेम सहजासहजी माणूस विसरूच शकत नसतं, आणि पहिलं प्रेम विसरणं म्हणजे तर विचारायचंच नाही. म्हणून ते डोळे भरून नील तिला बघत बोलत होता आणि तीही त्याच्याकडे
बघत होती. पूर्वी मात्र फक्त शांत बसून त्याच्याकडे बघायचं काम करत होती. आणि आता परत तो तिच्या जवळ जाऊन तिला बोलतो, हे बघ पूर्वी, जे झालं आहे ना ते आता आपण बदलू शकणार नाही, पण याच्यातून काहीतरी मार्ग तर काढावेच लागेल ना. पूर्वी लगेच त्याच्याकडे बघत त्याला बोलते, तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल. मला माहिती आहे तुला आता माझ्यासोबत इथे बोलायलाही आवडत नसेल, कारण तुझं सगळं लक्ष तुझ्या त्या बायकोकडे असेल. पण यात माझी चुकी आहे का? मला तूच सांग, का माझ्यासोबत असे सगळेच वागतात? तू तर माझा होतास ना, मग तू तिचा झाला कसा? ती वारंवार एकच प्रश्न त्याला विचारत होती. त्याला मात्र काहीच कळत नव्हतं की त्यानं काय बोलावं. तिचं मात्र रडू अनावर झालं होतं. नील, तुला माहिती आहे मी खूप फिरले, शिक्षण घेतलं, स्वतःच्या पायावरही उभी राहिले. असं नाही की मला खूप प्रपोज आले नाहीत. मला नेहमी मुलं प्रपोज करत राहिलेत. मला खूप मुलं भेटलेत, पण मी एकालाही कधी पसंत केलं नाही. प्रत्येकजण माझा रिजेक्ट होत होता. मुलगा, आजही माझे बाबा माझ्या लग्नासाठी मुलं शोधून आणतात, पण माझा त्या मुलांमध्ये इंटरेस्टच नाही. मी त्यांना रिजेक्ट करत असते. मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं होतं, आणि तेही खरं खरं. मग मला सांग, त्यात आता माझी काही चुकी आहे का? तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत जे काही केलं आहे ते बरोबर आहे का? का मला इतका त्रास दिला? की माझी जागा तुझ्या मॉमने त्या मुलीला दिली आता? मी म्हणणार नाही की तिची याच्यामध्ये काही चुकी आहे ते. ती ही इनोसंट आहे रे, भेटली तिला मी, अगदी भोळी आहे ती. पण ती तर आता तुझी बायको झाली आहे, तुमच्या बिर्ला परिवाराची सून झाली आहे. त्याच्यामुळे तिचा तर सगळं सेट आहे. पण माझं काय? माझी जागा तिने घेतली आणि मला अजूनही काहीच वाटलं नव्हतं. पण मी तिचं नाव तुझ्यासोबत जोडलेलं बघितलं आणि माझा खरंच संताप झाला. मला वाईट वाटत आहे की तू माझ्यासोबत असं कसं वागू शकला. तू माझ्यावर प्रेम केलं आणि माझी जागा दुसऱ्या मुलीला दिली. तिच्यासोबत तू 6 महिन्यांपासून राहत आहे, तेही खूप आनंदात. मग मला सांग, मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर की तू माझ्यावर खरं प्रेम करत होतास? आता मात्र नीलला काय बोलावं तेच कळेना. तो तिला बोलत होता की हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं. मी कधीही कोणत्याच मुलीकडे दुसऱ्या नजरेनं, वाईट नजरेनं बघितलंच नाही. विद्या ही माझ्या आयुष्यात अशीच आली आणि मी कधी एकदा तू समजून तिच्या प्रेमात पडलो मला कळालं नाही. मी किती वेळा तुला तेच सांगत आहे, प्लीज मला समजून घे. पण पूर्वी मात्र समजायचं नावच घेत नव्हती. नील मात्र तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होता. बाहेर वातावरणही पावसाचं झालं होतं. इव्हिनिंगचे 6 वाजले होते. जी पूर्वी स्वतःला खूप स्ट्रॉंग बाहेर दाखवत होती, जी पूर्वी स्वतःच्या पायावर उभी होती, ज्या पूर्वीचे नाव आता पुन्हा इंडस्ट्रीमध्ये होतं, तीच पूर्वी नील पुढे कमजोर पडली होती. तीच पूर्वी नीलकडे आपल्या प्रेमाचा सबूत मागत होती. तीच पूर्वी त्याला विचारत होती की तू असं का केलं? एखादी स्ट्रॉंग लेडी जी बाहेरून दिसत असते ती खरंच स्ट्रॉंग असते असं नाही. जेव्हा तिच्या जवळची व्यक्ती तिला भेटते तेव्हा मात्र तिला स्वतःवर कंट्रोल राहत नाही आणि तिचं मन जे खूप दिवसांपासून शांत असतं ते बोलायला लागतं. तेच पूर्वीचं झालं होतं. पूर्वी शांत बसून बसून आता पूर्ण काही नीलसोबत बोलत होती, कारण गेल्या 4-5 वर्षांमध्ये त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आलाच नव्हता. आणि त्यामध्ये त्यानं मला का शोधलं नाही? त्यानं मला का असा त्रास दिला? माझ्यावर प्रेम होतं तर का दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं? हेच प्रश्न तिच्या डोक्यात वारंवार चालत होते आणि त्यांचीच उत्तरं ती त्याच्याकडेही मागत होती. तोही तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता, तिला समजवून सांगत होता, कारण तोही तिच्यावर खूप प्रेम करत होता एकेकाळी. आता ही त्याच्या मनात त्याला कळत नव्हतं चाललं काय आहे ते. एकीकडे विद्या होती, पण हे तर त्याचं पहिलं प्रेम होतं. तिनं विचारलेले प्रश्न त्याच्या मनावर वार करत होते. खरंच मी पूर्वीवर प्रेम करत होतो तर मी दुसऱ्या मुलीच्या जवळ कसं काय गेलो? मी विद्याला माझं मन कसं काय दिलं? बरेच प्रश्न त्याच्याही मनात आता येत होते. पण आता तर सगळं काही झालं होतं, संपलं होतं. मी तर विद्याचं आहे, आमचं लग्न झालं आहे, हे प्रश्न माझ्या मनामध्ये येणंसुद्धा पाप आहे, असं स्वतःलाच परत समजवताना नील बोलत होता. पण आपल्या पूर्वीकडे बघून त्याला राहावलं जात नव्हतं. त्याला तिला मिठी मारावीशी वाटत होती.
तिला शांत करावंसं वाटत होतं आणि तिलाही त्याच्या मिठीमध्ये जाऊन त्याला घट्ट पकडून रडावंसं वाटत होतं. पण दोघंही एकमेकांजवळ जात नव्हते. जवळून बोलत तर होते, एकमेकांना स्पर्श तर त्यांचा होत होता, ते करत होते, पण सगळं काही अजनबीसारखं त्यांना वाटत होतं. दोघंही एकमेकांवर प्रेम करायचे, पण आज त्यांच्या प्रेमामध्ये खूप दुरावा आला होता. नील तर तोच होता, पण पूर्वी मात्र एक दुःखी मुलगी झालेली होती. तिला मात्र नीलमध्ये आता परत इंटरेस्ट यायला लागला होता. नील माझा होता, माझा आहे आणि माझाच राहील, असं काही ती मनाशीच बोलत होती. मी परत एकदा नीलला माझं करेल, असंही तिच्या मनामध्ये चालू होतं. पण नीलला तिच्या मनात काय चाललं आहे ते कळत नव्हतं आणि नकळतच त्यानं तिला त्याच्याकडे ओढत शांत केलं. तिच्या तोंडावर आपला हात ठेवला आणि माझ्या डोळ्यात बघ असं म्हटलं. माझ्या डोळ्यांमध्ये तुला माझं प्रेम खोटं वाटत होतं का? मी जे आता काही तुला बोललो ते खोटं आहे असं तुला वाटतं का? मी जेही बोललो ते अगदी खरं होतं आणि प्रामाणिकपणे मी तुला सगळं काही खरंच सांगितलं. तो तिच्या डोळ्यात बघत बोलत होता. तीही त्याच्याकडे बघत त्याला म्हणत होती, माझ्या तोंडावरचा हात काढ, मलाही बोलायचं आहे. पण तो तिच्या तोंडावरील हात काढत नव्हता, कारण त्याला माहिती होतं ती काय बोलणार आहे. तो तिला परत एकदा तेच बोलला, पूर्वी मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण तू माझ्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हती. मी खूप डिप्रेशनमध्येही गेलो होतो. तेव्हा मी काय झालं होतं तुला मी सांगू शकत नाही. जेव्हा मी विद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तेव्हाच कुठे मी परत एकदा पहिला निर्बिरला होऊ शकलो. आणि आता आमचं लग्न झालं आणि तू परत आलीस. आता मी तर काहीच करू शकत नाही. ती परत रागातच तिच्या तोंडावरील त्याचा हात काढते आणि म्हणते, काय बोलत आहेस तू? सगळं खोटं बोलत आहेस तू. मला धोका दिला आहेस तू. माझ्या प्रेमाचा मजाक केला आहेस तू. मी तुझ्यावर प्रेम केलं, त्याचं मला पनिशमेंट देत आहेस तू. इतकं दिवस दूर राहूनही माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम कमी होऊ शकलं नाही. पण तू मात्र एका क्षणामध्ये दुसऱ्या मुलीचा होऊन गेलास आणि मला विसरून गेलास. म्हणून ती परत एकदा रडायला लागली आणि तिची ती हाल बघून नीलला खूप वाईट वाटलं आणि खूप कसं तरीही झालं, कारण तो खूप हळवा होता, आपल्याला माहीतच आहे. त्याने त्याच्या हाताने तिला परत जवळ ओढत आपल्या मिठीत घेतलं आणि शांत करू लागला. तोंडावर आलेले तिचे केस त्याने मागे करत तिला बोलला, तू अगोदर शांत हो. तुला समजत नाही आहे की तू काय बोलत आहेस ते. आय थिंक तुझ्या मनात जे खूप दिवसांपासून दडून होतं ते तू माझ्यासोबत शेअर केलंस आणि त्याच्यामधून मला बरंच काही कळालं. पण तू जो विचार करत आहेस ना, तो आता बरोबर नाही. पूर्वी मी दुसरा कुणाचा तरी झालेलो आहे आणि मी तुला इथेच हेच सजेस्ट करत आहे की आपण तुझ्यासाठी दुसरं कुणाला तरी एकदम माझ्याच सारख्या मुलाला शोधून आणू. ती मात्र त्याच्या मिठीमध्ये एकदम शांत अशी होऊन गेली होती. तो काय बोलत आहे त्याच्याकडे तिचं अजिबातही लक्ष नव्हतं. ती मात्र फक्त त्याचा अनुभव घेत होती. इतक्या दिवसांचा दुरावा एका मिठीमध्ये ती सगळं काही विसरून गेली होती. ती आपल्या मिठीत विलीन झाली आहे हे बघून नीलने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यानेही डोळे बंद केले आणि तिला घट्ट असे आपल्या मिठीत घेतले. दोघंही थोड्या वेळासाठी शांत होते. खरं तर पहिलं प्रेम होतं त्यांचं, पण आता सगळं काही बदललेलं होतं. पण नियती अशीच असते, जे पहिलं प्रेम असतं ते माणूस कधीच सहजासहजी विसरू शकत नाही. आणि नीलही अजून तिला विसरू शकला नव्हता. त्याच्या मनातील तिची जागा विद्याने तर घेतली होती, पण पहिलं प्रेम म्हणून आजही पूर्वी त्याच्यासाठी महत्त्वाची होती. आणि पूर्वीचं सगळं काही आपणच चांगलं करून जायचं हाच विचार त्याच्या मनी होता. पूर्वी एकदम रॉयल माझ्यासोबत वागली आहे. तिने आजही दुसऱ्या कुणाचाच हात पकडलेला नाही किंवा तिला कोणी बॉयफ्रेंड नाही किंवा तिने अजूनही कुणासोबत लग्न केलेलं नाही. हे जेव्हा त्याला तिच्याकडून समजलं आहे तेव्हा मात्र नील स्वतःलाच आता टोकत आहे की मी असं कसं तिच्यासोबत वागलो. मी अजून तिचा वेट का करू शकलो नाही. मी कसं काय दुसऱ्यासोबत लग्न करून घेतलं. मीही पूर्वीला खरंच धोका दिला का. स्वतःलाच प्रश्न विचारत डोळे बंद करून तिला घट्ट मिठीत तो अनुभवत होता. दोघेही काही वेळासाठी पहिले आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये गेले
आजही तिच्या परफ्यूमचा वास तोच होता. तो त्याच्या नाकामध्ये जाऊन त्याला पहिली आपली सगळी आठवण करून देत होता. आणि आजही त्याचं तेच जॅकेट होतं, ज्यात आपलं तोंड लपवून ती लाजत असे. खूप काही बदललेलं होतं, पण काही वेळासाठी का होईना ती वेळ ही फक्त त्या दोघांचीच झाली होती. इकडे मात्र विद्याचे हृदयाचे ठोके धडधडायला लागले होते. काही वाईट तर घडणार नाही ना, ती आता स्वतःच्याच मनाशी विचार करत होती. परत स्वतःलाच समजावतही होती की आपल्या नीलवर किती विश्वास आहे ते. अनन्या परत तिला म्हणत होती, मी म्हटलं होतं ना तुला, त्याला एकट्याला पाठवू नकोस ते. तू ऐकलं नाहीस. आता बघ काय होईल, देव जाणे. विद्याचं मनसुद्धा आता घाबरत होतं. कुठेतरी बॅड फिलिंग तिला येत होती. नील परत एकदा त्या पूर्वीच्या प्रेमात पडणार नाही ना? मी त्याला तिच्याकडे पाठवून काही चुकी तर केली नाही ना? इकडे विद्याला तिच्याच मनाला प्रश्न विचारत होती. बाप्पा, माझ्या नीलला परत इकडे माझ्याकडे पाठव. मला खूप बॅड फिलिंग येत आहे. काही चुकीचं घडायला नको. म्हणून विद्या आपले हात जोडून देवाकडे नीलला सुखरूप घरी येण्यासाठी मागणं मागत होती. तिकडे नील आणि पूर्वी एकमेकांना मिठीत घेऊन खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद व्यक्त करत होते. एकमेकांना अनुभवत होते. काही क्षणात त्यांच्यात काहीही घडण्याची संभावना होती. तो तिच्या कपाळाची किस घेतो. पूर्वी आय मिस यू, मी तुला खूप मिस केलं म्हणत होता. तीही त्याच्याकडे एकदम प्रेमाने बघत होती. परत एकदा तो तिला आपल्या जवळ ओढत आपल्या मिठीत घेत होता. आणि अचानकच जेव्हा ती त्याच्या मिठीत होती आणि तो तिच्या केसांवरून आपला हात फिरवत होता, तेव्हा त्याची नजर आपल्या हातात घातलेल्या विद्याच्या अंगठीकडे गेली. आणि आपण काय करत आहोत? आपण बहकले जात आहोत असं स्वतःशीच म्हणत त्यानं पूर्वीला पटकनच स्वतःपासून बाजूला केलं. आय एम सॉरी. तो पूर्वीला म्हणू लागला, मी असं तुझ्याजवळ यायला नको. मी असं तुला जवळ घ्यायला नको. माझ्याकडून हे काय झालं, रिअली सॉरी. म्हणून तो तिच्यापासून खूप बाजूला आणि दूर उभा राहिला. पूर्वी त्याला म्हणू लागली, काय झालं तुला? अचानक तू असं बिहेवियर का करत आहेस? आत्ता तर किती छान पहिल्यासारखं वागत होता. अचानक काय झालं, प्लीज बोल. नील विद्या लगेचच तिला म्हणू लागला, मी तर मैत्रीच्या नात्यानं तुला हक केलं पूर्वी, पण माझ्या मनात आता तुझ्याबद्दल त्या फिलिंग्स नाहीत. मी खरंच चुकलो. मला त्या सगळ्या गोष्टींसाठी तुझी एक माफी हवी. पण आपण जे काही आता करत होतो ते बरोबर नाही. मी दुसऱ्या मुलीला, माझ्या बायकोला धोका देऊ शकत नाही. जी बायको माझी तुझ्या घरात वाट बघत आहे. मला माफ कर पूर्वी, प्लीज मला समजून घे. तो नजर चोरत बोलत होता. त्याला आता स्वतःलाच खूप कसं तरी होत होतं की त्यानं असं कसं काय विद्यासोबत केलं. विद्याने इतका ट्रस्ट दाखवून त्याला पूर्वीसोबत बोलायला पाठवलं आणि त्याने नकळत पूर्वीला आपल्या जवळ घेऊन हक केलं. प्रेमाने तिला जवळ घेऊन आपलं मत व्यक्त केलं. हे कसं काय मी करू शकतो? आता मी विद्याला काय सांगू? स्वतःशीच बोलत तो घाबरत होता. पूर्वीला मात्र त्याने जेही आत्ता केलं ते खूप छान वाटलं होतं. गेले कित्येक वर्ष तिला एकाही पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता. नीलने आज तिला जसं जवळ घेतलं त्याने तिचं अंग शहारलं होतं आणि तिला असं वाटलं की मी आजही नीलवरच प्रेम करते. ती नीलला परत काही बोलणार तोच नील तिला लगेच म्हणतो, हे बघ पूर्वी, तू खूप छान आहेस. स्वतःला असं बदलू नकोस. जशी पहिली होती तशीच हो आणि तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण कर. एखाद्या ठिकाणी लग्न करून घे. आपण मित्रमैत्रिणी म्हणून कायम सोबत राहू. पण आता आपण तशा नात्यानं सोबत राहू शकत नाही. कारण मी दुसऱ्या कुणाचा तरी आहे. आता दुसऱ्या कुणाला तरी मी कमिटमेंट दिलेली आहे आणि प्रेम पण मी तिच्याचवर करतो आता. पूर्वी ऐकायला तयारच नव्हती, पण ती लगेचच त्याला बोलते, माझ्या कमिटमेंटचं काय नील? मला तर तू खूपच स्वप्न दाखवले होते ना, त्याचं काय? तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला दिलेली आहे ना पूर्वी. आता मला वाटतं आपण निघावं. खूप उशीर झालेला आहे. विद्या माझी वाट बघत असेल. तो निघायला जातो तर ती परत त्याचा हात पकडते. नील, प्लीज मला सोडून जाऊ नकोस परत. मी आजही फक्त तुझ्याचवर प्रेम करते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जे खूप दिवसांपासून मी लपवून ठेवलं होतं. आणि आता तू मला दिसल्यानंतर, माझ्याजवळ आल्यानंतर ते परत एकदा बाहेर आलं. मी कसं आवरू त्या मनाला? आता तूच मला सांग. नील लगेचच शांत होतो. त्याला तर काहीच समजत नव्हतं.
मनात तर त्याच्याही तिच्याबद्दल खूप फिलिंग्स होत्या, पण त्या आता मैत्रीच्या होत्या. आता काय करू आणि काय नको त्याला काहीच समजत नव्हतं. तिकडे विद्याला राहावेनाच. ती लगेचच अनुला बोलते, अनु कुठे आहे ग ते आईस्क्रीम पार्लर? मला घेऊन चल. माझं मन खूप बेचैन होत आहे. अनु लगेचच हसते. म्हटलं होतं ना तुला. चल, रुद्र पण बाहेर वेट करत असेल. सोबतच जाऊ सगळे, तसेच घरी निघूया. अनु पूर्वीच्या बाबांना सांगते, पुन्हा कधी डिनर नक्कीच करू. आता थोडंसं काम आहे, येतो आम्ही. पूरबला पण ती छान स्माईल देत साखरपुड्याला ये पूर्वीसोबत आमंत्रण ती देते. तो पण हो नक्कीच येईल असं म्हणतो. आता अनु बाहेर असलेल्या रुद्रला गाडी आईस्क्रीम पार्लरकडे घ्यायला लावते. रुद्रला पण आता विद्याकडे बघून तिला काय वाटत असेल ते समजलं होतं. गाडी आईस्क्रीम पार्लरजवळ येऊन थांबते. विद्या पटकनच गाडीतून बाहेर पडते. तुम्ही दोघं इथेच थांबा, मी नीलला घेऊन लगेच येते म्हणत ती आत पार्लरमध्ये जाते. काय वाटेल आता विद्याला, पूर्वीला आणि नीलला सोबत असं बघून? आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच बघूया. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला? स्टोरी आवडत आहे की नाही कॉमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.